पद्मन्दी पंचशीतिकमंगलाचरण। कायोत्सर्गायतांगो जयति जिनपतिर्नाभिसुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्वोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनानां मतिबहुदहतो दूरमौदास्यवात स्फुर्यत्सध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे कर्म इंधनको भस्म करे जिनकी ध्यान अग्नि से नव फैले है स्फुल्लिंग हरे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मुद्रा अरु जो विशाल तनधारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी महात्मा जयवंतो अंतरयामी जयवंतो अंतरयामी। सिद्ध स्तुति। काल आपण पाहत होतो काय 261 पानावर 14वा श्लोक बघितला होता। सिद्धांचं स्वरूप जाणायचं असेल तर पहिल्यांदा स्याद्वाद जाणला पाहिजे आणि स्याद्वाद जाणल्यानंतर मग पुन्हा सिद्धांचं स्वरूप कसं जाणलं पाहिजे हे सांगितलं। स्याद्वादाच्या द्वारे पहिल्यांदा भेद जाणला पाहिजे आणि त्यानंतर अभेद झाला पाहिजे, आहे काय? म्हणून भेद मग अभेद म्हणून संसारात सांगितलं होतं पहिल्यांदा भेद विज्ञान करा आणि त्यानंतर आता भेद विज्ञान करून काय होत नाही सम्यक दर्शन, तर आता अभेदवृत्ती करा। कळलं का नाही? डायरेक्ट अभेदवृत्ती होत नाही। संसारापासून भीती नाही आहे, पापापासून भीती नाही आहे, कळलं का नाही? तर मग ते भेदविज्ञान कसं? भेदविज्ञान पाहिजे ना पहिल्यांदा। भेदविज्ञान समजतंय का नाही? हां, मग हे कळलं तर अभेदवृत्ती सोपी जाते। भेदविज्ञान न कळता अभेदवृत्ती काय होणार? मग चुकीच्या गोष्टीची होणार का नाही? शुद्ध गुणांची अभेदवृत्ती होणार नाही, कळलं का नाही? अशुद्ध गुणांचीच अभेदवृत्ती होऊन जाईल। पॉईंट समजतंय का नाही? है ना? गुणातनं अखंड वस्तू पाहणं ह्यालाच अभेदवृत्ती म्हणतात का नाही? पण स्वतःचे गुण कळले पाहिजेत का नको? म्हणून भेदविज्ञान आहे ना। कारण आम्हाला तर स्वतःचे गुण माहीत नाहीत, आम्हाला बाकी सगळे पराचे गुण माहिती आहेत का नाही? म्हणजे सुख म्हणला तर आम्हाला बाहेरचं सुख माहिती आहे, ज्ञान म्हणलं तरी सुद्धा आम्हाला इंद्रिय ज्ञानच माहिती आहे। जे काही परिचित आहे सामान्य जीवांना ते सगळे ह्या गोष्टी माहिती आहेत का नाही? की बाबा खरं ज्ञान काय आहे, खरं सुख काय आहे, खरं दर्शन काय आहे, खरं चारित्र्य काय आहे। आता सुद्धा चारित्र्य म्हणजे डोक्यात काय ते सांगा बरं। म्हणजे लक्षात येते का नाही? बाह्यच गोष्टी दिसून येतात। श्रद्धा म्हणल्यानंतर कोणाला बाह्य वाटत नाही, ज्ञान म्हणल्यावर एक वेळ बाह्य वाटतं, चारित्र्य म्हणल्यावर एक वेळ अजून बाह्य वाटतं, पण श्रद्धा म्हणल्यावर बाह्य वाटत। परंतु तो गुण आहे, पर्याय डोळ्यापुढं आहे हे फिक्स झाले सगळ्यांना, पण तो गुण आहे। मी म्हणलं ना असं घडतंय त्या गोष्टी, पण अभिप्राय इथं एवढाच आहे की भेदविज्ञानाच्या द्वारे करून अभेदवृत्ती केली तर खरं नीट जातो। पहिल्यांदा भेदविज्ञान करा, हे मायापासून वेगळे आहेत, कळलं का नाही?
सामान्य भेदविज्ञान झालं पाहिजे का नको? है ना? हे नाही आहे, हे ज्ञान नाही आहे, हे सुख नाही आहे. मग कुठं ज्ञान आहे, मग कुठं सुख आहे? मग अभेदवृत्ती. कळलं का? म्हणून पहिल्यांदा भेदज्ञान, त्यानंतर अभेदवृत्ती. हाच इथं सांगितला की पहिल्यांदा भेदाच्या द्वारे, स्याद्वादाच्या द्वारे सिद्धांना जाणा, आणि त्यानंतर स्याद्वादाद्वारे सिद्ध जाणून काम होत नाही, तर म्हणाले की आता अभेद रूपाने सिद्धांना जाणा. म्हणून काल सांगितलं होतं की सिद्धांना नमस्कार केला का तुम्ही? सिद्धांचा इन्सल्ट करता का नमस्कार? विनय करता. काल सांगितलं होतं का नाही? सिद्धांचा इन्सल्ट होतोय का नाही? जो जीव जड नमस्कार, द्रव्य नमस्कार करतोय तो सिद्धांचा इन्सल्ट करतो. सिद्ध कसे आहेत? अमूर्तिक. मग नमस्कार कसा पाहिजे? अमूर्तिक पाहिजे. मग ज्या जीवाने भाव नमस्कार केलेला आहे, समजतं का नाही, तो खरा काय झाला? सिद्धांना नमस्कार झाला. म्हणून काल उदाहरण देऊन सांगितलं होतं. ऐकलं का कालचं प्रवचन? कालचं उदाहरण काय सांगितलं होतं? कोणीतरी आले, पंतप्रधान वगैरे, मोदी वगैरे तुमच्या घरात, आणि तुम्ही त्यांना पेन्सिल देणार का? इन्सल्ट आहे का नाही? इन्सल्ट. समजते का? ठीक आहे. तर ती सगळी कालची चर्चा झाली. त्यात एक वाक्य महत्त्वाचं होतं बघा, परत एकदा फोकस करतो. जब तक आत्मा में मेरा तेरा भेद रहता है तब तक आत्मा मलिन ही है ना. तोपर्यंत आत्मा कसा आहे? अशी एक चांगली वाक्य जिनागामातली आपण लिहून ठेवायला पाहिजे आपल्या ह्यामध्ये, वहीमध्ये, आपल्या नोटबुकमध्ये. कळलं का नाही? की असं सिद्धस्तुतीमध्ये 14व्या श्लोकामध्ये हे असं वाक्य आलेलं आहे का नाही? जे काय आवडतं आपल्याला ते नुसतं आपण नाही हे करायचं. काय म्हणतात ना, त्यातून काय म्हणतात, आनंदाचे क्षण कसे कॅप्चर करतो का नाही, तसे आनंदाचे शब्द पण कॅप्चर करायचे असतात. कळलं का काय म्हणतोय तुम्हाला? आणि तेच आपल्याला उपयोगी पडतात आपल्या चिंतनासाठी वगैरे ते. तर अशा प्रकारे सांगितलं की मग की जोपर्यंत माझं तुझं आहे तोपर्यंत आत्मा कसा आहे सांगितला? मलिन आहे. म्हणजे भेद आहे तोपर्यंत मलिन आहे. म्हणून सांगितलं अभेद व्हा, सिद्धांना जाणायचं. इथंपर्यंत आपण पुढे बघितलं. तर जाऊया 265 पानावर मुमुक्षु जीव पर तत्वदृष्टी का प्रभाव. दृष्टिस्तत्त्वविदा करोत्यविरतं शुद्धात्मरूपे स्थिता शुद्धं तत्पदमेकमुल्बणमते अन्यत्र चान्यादृशं स्वर्णात् तन्मयमेव वस्तु घटितं लोहाच्च मुक्त्यर्थिना मुक्त्वा मोहविजृम्भितं ननुपथा शुद्धेन सञ्चर्यतां तत्त्वज्ञोऽपि दृष्टि निरन्तर अज्ञानी की दृष्टि लीन है परमे भ्रमति चतुर्गति स्वर्ण विनिर्मित स्वर्णमय लोह विनिर्मित लोह स्वरूप अतः मुमुक्षु मोह त्याग कर गगन करे शिव मार्ग. जिस प्रकार सोने से बना हुआ पात्र सुवर्ण स्वरूप ही होता है तथा लोहे से बना हुआ पात्र लौह स्वरूप ही होता है, उसी प्रकार शुद्ध आत्मस्वरूप में निश्चल रीति से ठहरी हुई तत्वज्ञानी पुरुष की दृष्टि निर्मल दैदीप्यमान एक अविनाशी मोक्ष पद प्राप्त कराती है और तत्वज्ञान रहित पुरुष की दृष्टि शुद्धात्म स्वरूप से अतिरिक्त स्थान में ठहरने के कारण मोक्ष से भिन्न नरक तिर्यंच आदि स्थानों को प्राप्त कराती है.
इसलिए आचार्य उपदेश देते हैं कि मोक्ष के अभिलाषी मनुष्यों को मोह उत्पन्न करने वाले मार्ग को छोड़कर निश्चय से शुद्ध मार्ग से ही गमन करना चाहिए. किती छान सांगितलं. काय सांगितलं सांगा आता, मी नाही सांगत. हां बरोबर. शुद्धात्म दृष्टी त्याच्यामध्ये असेल हां तो निर्मल मोक्ष मार्ग होतो. हां आणि अज्ञानाची दृष्टी नेहमी सतत चारित्र्यामध्ये फिरणारीच आहे. त्यामुळे काय होणार. हां अज्ञानीच राहणार ना तो. हां मोक्ष प्राप्त करणार नाही. कळलं. म्हणून काय. हां एंड ते पण महत्त्वाचं आहे. हे जाणून काय करायचं म्हणजे इथं. हां म्हणून मोक्षाभिलाषी पुरुषांनी काय केलं पाहिजे, ज्यामुळं मोह उत्पन्न होईल तो मार्ग सोडून द्या म्हणले. कळलं का नाही. ज्याला बघून आपल्याला मोह उत्पन्न होतोय त्या मार्गाला लागूच नका. असं स्वतः चिंतन करा की जरा आपलं होतंय का, जमतंय का तसं. असं काय जमतंय का ज्याच्यामुळं मला मोह उत्पन्न होतोय त्याच्यानं आधीच लागायचं नाही. नको बाबा. हां त्या मार्गानं जायचंच नाही. बरोबर का नाही. पण त्याच मार्गाने जातोय की 9:30 वाजल्यानंतर काय करणार आहे. कोणता मार्ग पकडणार. 9:30 पर्यंत म्हणायचं निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से प्यारा. 9:30 नंतर मोह का मार्ग. कळते का. अभिप्राय उद्देशित आचार्य सांगतायत की काय आहे, सिद्ध का बनणं महत्त्वाचं आहे. सोन्यानं बनलेलं पात्र सोन्याचं बनणार. तत्वज्ञानाने युक्त जी मती आहे, जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे ते केवळ ज्ञानापर्यंत पोहोचवणार. तत्वज्ञानाने युक्त असेल तर, तत्वज्ञानाने रहित असेल तर 100% अज्ञानाच्या मार्गाला नेऊन सोडणार. आणि हा जीव भटकलाय की नाही, एकदा नाही किती वेळा भटकलाय आहे ना. आणि असं समजू नका की कोणी हे मी म्हणलं ना, हे पंचम काळामध्ये छद्मस्त जीव आणि छद्मस्त जीवाचं आपण ह्याचं प्रकरण बघितलेलं आहे की जो सम्यकदृष्टी जीव आहे त्याच्यामध्ये सुद्धा चल मल आघाड दोष होतात. कोणी काहीही म्हणो. कळालं का नाही. जर क्षयक्षम सम्यदर्शन असेल तर, औपशमिक असेल तर गेलं गावा कळलंच नाही. कळते का. क्षायिक तर विषयच नाही. मग जे ज्ञानी जीव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चलमल आघाड दोष उत्पन्न होत नाहीत का. मग त्याचं करायचं काय. मग जे चलमल आघाड दोष उत्पन्न होत आहेत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न जर केला तर ते सम्यक दर्शन तो ज्ञानी जीव पुढच्या भावामध्ये घेऊन जाऊ शकतो. कळलं का. नाहीतर हे क्षयक्षम सम्यक दर्शन सुद्धा सुटायला वेळ लागत नाही. भले तुम्ही देवगतीत जरी गेला. कळलं का. का नियम आहे का देवगतीत गेला म्हणजे सम्यक दर्शन घेऊन जाणार असा का नियम आहे का. क्षयक्षम सम्यक दर्शन आणि जास्त चान्सेस तिथं असतात. कुठं माहिती आहे, मेल्यानंतर. कळतं का नाही. प्रॉब्लेम तिथंच घडतोय ना. आत्ता सगळे आपण म्हणणार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही रोज स्वाध्याय करणार. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न मेल्यानंतर काय करणार. मृत्यूनंतर स्वर्गातच जाणार. मी असं म्हणत नाही तुम्हाला इतर गतीमध्ये जाणार. पण गॅरंटी काय स्वर्गात गेल्यानंतर स्वाध्याय करणार.
स्वाध्याय एक सामान्य गोष्ट संपतो. गॅरंटी काय रोज देवदर्शन करणार? गॅरंटी आहे? अहो महा तिथं असंयमीच आहेत. इथं आपल्याकडे थोडा तरी संयम तर आपण असतो म्हणतो का नाही? स्वर्गातलं दुःख सांगितलं होतं का नाही? आता मी नाही सांगणार, तुम्ही बघून घ्या ते व्हिडिओ. खूप चिंतन करण्यासारखं जे स्वर्गाबद्दल वैराग्य आलं पाहिजे. आणि ज्याला स्वर्गाबद्दल वैराग्य आलेलं आहे त्याला पाप पुण्याबद्दल वैराग्य येणार. नरकाबद्दल तर वैराग्य आहे का नाही? काय विचारतोय? नरकात कोणाला जाऊ वाटतंय का? तिर्यांचे कोणाला हो वाटतंय का? विचारतो तुम्हाला. हो, मनुष्य कोणाला हो वाटतंय का? काय विचारतोय? हा, काय विचारतोय? मनुष्य वाटतंय म्हणजे आत्ता तुम्हाला कसलं संकट नाही त्यामुळे तसं म्हणताय ना. घरात गेल्यानंतर काय म्हणताय? लग्नाचे 7 फेरे घेताना काय म्हणला होता? 7 भाऊ काय हाच नवरा असू द्या. लोकव्यवहारात हो, मी तुम्ही कशा चांगले स्वाध्याय आहे, तुम्ही कशा तसं भावना करणार? लोकव्यवहारात असंच म्हणतात का नाही? जनरली 7 भाऊ हाच नवरा असू द्या. मग ठीक आहे म्हणाले, 7 भाऊ 30 सासू असणार. असू द्या, सांगायचा अभिप्राय नाही हो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आत्ता असं म्हणतोय आपण, पण आपली नीट चिंतन केल्यानंतर आपल्याला काय अनुकूलता आहे म्हणून वाटतंय, पण नाही, मनुष्यसुद्धा हो वाटणार नाही आहे. कळलं का नाही? कारण आपण विचार करत नाही ना सगळ्या गोष्टींचा. अनुकूलता मिळते किंवा जिथं बघा तिथं असं सहज अनुकूलता मिळते म्हणून असं म्हणताय. आता ज्यांना सारखी अनुकूलता मिळत नाही आहे त्यांना काय, ते काय म्हणते, ते नको बाबा, मनुष्य होण्याची इच्छा राहत नाही आहे. आपल्या पुण्याचा उदय आहे त्यामुळं थोडंफार वाटत असेल. पण ठीक आहे, त्याचं पण दुःखाचं तुम्ही चिंतन केलं तर तुम्हाला कळेल की मनुष्यगतीमध्ये दुःख पण आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की स्वर्गात सुद्धा दुःख आहे हे मी घटवतोय. गॅरंटी काय? मी काय विचारतो मला समजलं? गॅरंटी काय की आपण इथून गेलो स्वर्गात जाणार 100%, आहे का नाही? स्वर्गात गेल्यानंतर ह्या जीवाने पुन्हा देवदर्शन नियमित करणार. नियमित समजतंय का नाही? त्यांना तर काय विक्रिया आहे का नाही? आहे का नाही? विक्रिया आहे त्यांना, म्हणजे आहे गोष्टी सगळ्या. त्यामुळं त्यांनी त्यांचं गृहचैत्यालयातलं पण दर्शन करू शकतायत, ते पण अकृत्रिम आहे. नाहीतर जाऊ शकतात. जायला थोडंसं अडचणी पण असतात, जरा इंद्राच्या वगैरे परमिशन लागतात, माहिती आहे का? असं कुठंही कधी जाता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणा ना उगा आपलं यांना वाटते स्वर्ग. एक तर सगळे इंद्र बनणार आहेत का? इंद्र आहेत किती सांगा पहिल्यांदा? 100 काय लावतंय? मी स्वर्गातले इंद्र विचारतो तुम्हाला. आता प्रकरण चाललंय आपल्या स्वर्गातलं ना. इंद्र किती आहेत? मी प्रतिंद्र विचारत नाही, मी विचारतोय इंद्र किती आहेत? हा, करताय काय गोंधळ बघायला लागले? 16 इंद्र कुठून आणले तुम्ही? 12 इंद्र 16 स्वर्गामध्ये. काय करावं? झालंय, शिकवलंय तुम्हाला विधानामध्ये. असं करताय मला तर अवघड झालंय. घेतो आता, मग आता तीच घेतो आहे ना. तर सांगायचा अभिप्राय ठीक आहे. तर किती आहेत 16 स्वर्गामध्ये? 12 इंद्र असतात. संपलं. 12 जणांचा चान्स आहे फक्त. ठीक आहे. आणि इकडं पण आहेत की? ठीक आहे, इकडं पण इंद्र आहे. तुमचे भवनवासीमध्ये किती इंद्र आहेत? इंद्र किती आहेत? 20. प्रतिंद्र नाही मोजायचे, प्रतिंद्रांना इंद्र म्हणून घेतलं जातं ते. पण इंद्र ॲक्च्युली किती आहेत? 20. 10 कोळामध्ये घेतो सगळं. व्यंतरांचे किती?
16. 8 कोळाचे 8 कोळामध्ये 16 येतात. बरोबर. नंतर वाहून ती 32 त्याचे 32 होते. ठीक आहे, 16 बरोबर आहेत. समजलं का काय म्हणतो तुम्हाला? ओव्हरऑलमध्ये किती आहेत? आणि सूर्यचंद्राचे असतील अजून किती असतात ते आता माहीत नाही. नुसतं सूर्यचंद्र म्हणलं, पण प्रत्येक ठिकाणी सूर्यचंद्र हेच इंद्र आहे ना. चंद्र इंद्र आहे. जम्बूद्वीपामध्ये 2 इंद्र, लवण समुद्रामध्ये 4 इंद्र. सूर्यचंद्राची समजते का नाही? चंद्र इंद्र आहे का नाही? मग एकच इंद्र कसा असणार? कळलं का नाही आता? ठीक आहे, ते येतील समजा एक असंख्यात इंद्र येतील त्यांचे ज्योतिषवासींचे. पण तरीसुद्धा विषय काय चालला आहे? तरीसुद्धा इंद्र बनणं सहज पॉसिबल आहे का? आणि श्रावक अवस्थेत तर मला वाटतच नाही की श्रावक असून कोणी इंद्र बनेल. साधू वगैरे झालं, चारित्र्य आधी धारण केलं तर कारण इंद्राचं काय नियम आहे माहिती आहे का? इंद्राचा नियम काय? एक भावावतारी असतो. कळलं का? आणि ज्याप्रमाणे आपण वागतोय ते एक भावावतारी तर काय बनत नाही. कळतंय का काय म्हणतोय ते? मग हे सगळं सांगायला लावलं कशासाठी? की तिथं स्वर्गाचे म्हणजे ते इंद्राच्या आज्ञेत खूप राहावं लागतं. कळलं का नाही? नाहीतर तुम्ही म्हणसाल मी काय कोणाची आज्ञा नाही पाळणार. इथं करचाल तुम्ही आता थोडंसं काय प्रजासत्ताक दिवस साजरा केला आहे. लोकशाहीमध्ये मारा तुम्हाला किती शाही करायची तेवढी आहे ना. राजशाही आहे. कळते का काय म्हणतोय तुम्हाला? म्हणजे त्यामुळे ठीक आहे. पण आता तो विषय नाही. विषय चालला आहे काय? खूप विषयांतर होईल. मी घटवणार आहे ते हळूहळू. तर ते घटवतो पुढं, अजून पुढं सगळी चर्चा. पण आता विषय काय चालला आहे आता? की स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा तो जीव देवदर्शन करेल, स्वाध्याय करेल, काय गॅरंटी आहे? 16 स्वर्गाच्या वर तर जाणार नाही. त्यामुळं तुम्ही ते विचार सुद्धा करू नका. आहे का नाही? पंचम काळामध्ये आहे का नाही? म्हणजे 9 ग्रह 9 अडुदिशी तर काही चर्चाच नाही आहे. 5 अनुत्तर वगैरे तसं सहन नाही ना. 16 स्वर्ग सोडा. कोण तर आचार्य म्हणतात 12 स्वर्ग, कोण आचार्य म्हणतात म्हणजे 5-6 स्वर्ग वगैरे तसं सांगतात. सहनांच्या अपेक्षेने शेवटचे सहनन आहेत का नाही त्याच्या अपेक्षेने ते कथन आहे ना की ह्या सहननवाला कुठल्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो आणि कुठल्या नरकापर्यंत जाऊ शकतो, अशी ती चर्चा आहे. कळलं का नाही? शेवटचे 3 सहनन आहेत ना आपल्याला पंचम काळामध्ये. कुठले कुठले? वज्रनाराचे कोण म्हणते? सहनन समजते ना? सहनन म्हणजे काय सांगा बरं? सहनन म्हणजे काय? सहन करायची शक्ती वाटले तुम्हाला? काय राव काय सहनन है ना. शक्ती शरीरातली जी आहे का नाही ती शक्ती, मग ती हाडांची असेल किंवा काय म्हणतात ना शरीरातले सगळे जे काही धातू वगैरे काय असतात ना वगैरे त्याच्यावर तर त्याला म्हणतात सहनन. कळलं का नाही? मग ते शक्ती जसं आपण बघतो का नाही पिक्चरमध्ये काय वगैरे ते एक बुक्का मारला की ते लांब उडून जातंय. मग ते बरोबर आहे. त्यांचं वज्र ऋषभ नाराचं सहनन होतं. कळलं का नाही? हनुमान बालव्यवस्थेतनं वर्ण पडले आणि काय झाले? पर्वत समजतं का नाही? शिला म्हणजे काय? तुकडे तुकडे झाले. ते सहनन होतं. कळलं का नाही? वज्र ऋषभ नाराच है ना. 6 प्रकारचे सहनन असतात ना, त्यातले शेवटचे 3 पंचम काळात आहेत. मग त्याच्या अपेक्षेने सांगितलं जातं की हे कुठंपर्यंत जाऊ शकतात? स्वर्गात कितीपर्यंत जाऊ शकतात?
नरकात तिथेपर्यंत जाऊ शकतात. आणि 6व्या काळ आणि हळूहळू हे सहन कमीच होत जाणार आहे. त्यामुळे ते पहिलं तर असून नसल्यासारखंच जमायचं. म्हणजे जे 3 आहेत का नाही, त्या 3पैकी शेवटचे 2च धरून चालायचं. बरोबर का नाही? आपली ताकद राहिली आहे का आता पहिल्यासारखं? पूर्वीच्या लोकांची कशी ताकद होती माहिती आहे का नाही? हां, अगदी तुमची काय ते वाकवायची काय म्हणत, हां, असे हे होते ना सगळेच. आपण बघतो सुद्धा. हां, पूर्वीच्या लोकांना अजून कामं होतात, आपल्याला होत नाहीत. जशी जशी नवीन नवीन पिढी येते आणि तसलं फास्ट फूड खाऊन तर हे तर सगळ्यात बेकार झालं आहे. आत्ता काही कळत नाही, आत्ता काय वाटत नाही, पण नंतर आहेच. शरीर इतकं कमजोर होत जातं ना, काय बोलायचं गरज नाही. सुशिक्षित समाज त्याच्यावर पण घटवायचं तर राहिलंच आहे सगळ्या जाऊ द्या. तर अभिप्राय आपला विषय कशावरनं चालला होता? विषयांतर खूप होत. हां, कसं होणार, कसं पॉसिबल होईल नाही ना. तर त्याला एकच उपाय आहे, तत्त्वज्ञान. आणि त्या तत्त्वज्ञानाचे संस्कार जेवढे दृढतर असतील तेवढेच काय उपयोगाला होतील की हा जीव सम्यक दर्शन घेऊन जाण्याचे चान्सेस असतील. आणि ते जर झालं तर मग सम्यक दर्शन घेऊन झाल्यावर काय सांगायला लागत नाही. देवाचा जन्मात आपण बघितलं का नाही? मिथ्यादृष्टी जीवाला देवाला सांगायला लागतं, जन्मल्या जावा आंघोळ करा आणि देवदर्शन करून या. हे मिथ्यादृष्टी देवाला सांगायला लागतंय. बघितलं होतं का नाही आपण? पण सम्यदृष्टी देवाला काय सांगायला लागत नाही, आहे का नाही? त्यामध्ये होऊन जाईल त्या जीवाचं. म्हणून इथं वारंवार सांगतोय की आपल्याला हे जे संस्कार का गरजेचे आहेत. म्हणून इथं सांगितलं काय की तत्त्वज्ञानाने युक्त जो आहे त्याला मोक्षपदापर्यंत प्राप्ती होते. पण तत्त्वज्ञानाचा सुटला आणि तो जर काय लिहिला आहे इथं, शुद्धात्म स्वरूप से अतिरिक्त स्थान में ठहरने के कारण मोक्ष से भिन्न नरक तिर्यंच्या आदि स्थानों को, स्वर्गात जरी केला तरी तुम्ही मंदिर स्वाध्याय पूजन आदी काहीही करणार नाही. कुतूहलवश करचाल. जसं आपण बघतो का नाही, जैन आहेत का नाही, येतात फक्त निर्वाण लाडूला दशलक्षणला वगैरे, ते बस तसंच स्वर्गात जाऊन पण तेच करणार, बाकी काय नाही होणार. उगाच सगळे जातात म्हणून आपण जायचं, पण त्याने काही कल्याणाचा मार्ग ओपन होणार नाही, मोक्षाचा मार्ग नाही होणार. म्हणून ह्या श्लोकामध्ये सांगितलं काय आहे की सोन्यानं बनलेलं पात्र सोनं बनणार. तत्त्वज्ञानाने युक्त असेल तर केवळ ज्ञान बनणार, तत्त्वज्ञानाने रहित असेल तर काय होणार? अज्ञानाच्या मार्गाला जाणार. आणि हे करून करायचं काय? इसीलिए आचार्य उपदेश देते हैं कि मोक्ष के अभिलाषी मनुष्यों को मोह उत्पन्न करने वाले मार्ग को छोड़कर निश्चय से शुद्ध मार्ग से ही गमन करना चाहिए, है ना. प्रयत्न म्हणून सांगितलं होतं की चांगल्या गुणांना अंगवळणी लावण्यासाठी परमपुरुषार्थ करावा लागतोय. सांगितलं होतं का नाही? कुठल्या प्रकरणात सांगितलं होतं? कुठल्या प्रकरणात हे वाक्य सांगितलं होतं? मी माझं नाही आहे, संबंधभद्र महाराजांचं वाक्य आहे, तुम्हाला सांगितलं होतं. हां, पण ते कुठल्या प्रकरणात सांगितलं होतं? 5-6 दिवस आले नसतील. जेवणापूर्वी सिद्ध भक्ती करा म्हणून सांगितलं होतं. काय करावं? करताय का? जाऊ दे, आता तुम्हाला बघून मला वैराग येईल. तर मग मोक्ष के अभिलाषी मनुष्यों को मोह उत्पन्न करने वाले मार्ग को छोड़कर, कारण जेवण सगळ्याला आपलं इष्टच पाहिजे का नको? काय हो, जेवायला काय पाहिजे? जेवायला काय करू? प्रत्येकाचं आपलं आपलं असतंय का नाही? हां, मी नाही काय करणार, तुम्हाला विचारतोय. हा प्रश्न असतो का नाही? सकाळी काय करू, संध्याकाळी काय करू?
हां, आणि तुम्हाला आता कळलेलं आहे कुणाला काय आवडतंय, कुणाला काय नाही आवडत नाही वगैरे वगैरे, म्हणजे घरातल्यांना वगैरे. त्यामुळं एखाद्याला नाही हे आवडत तर दुसरा पदार्थ बनवून ठेवा, ते काय खाणार, असं असतं का नाही आपल्या घरामध्ये. मग तो भोजनामधून मोह उत्पन्न होतोय ना, त्याशिवाय जेवण जात नाही. ना आवडता पदार्थ खायची सवय का, घ्या मग आजचा नियम. आज केला असेल उद्याच्याला, उद्या ना आवडता पदार्थ खाणार, म्हणजे जेवण त्याच्यावर करणार हो. खाणार म्हणजे नाही तर परत काय म्हणणार, हां खाल्लं की थोडंसं कारलं खाल्लं पण बाकी परत चिवडा खाल्ला. तसलं नाही, अख्खा दिवस त्याच्यावर राहणार, ना आवडत्या पदार्थांवर. राहताय का एक दिवस, काय विचारतोय, हां एक दिवस राहील, एक महिना जावा आता बनवा. म्हणजे मला अभिप्राय तो नाही आहे, विषय काय आहे, खाण्यामध्ये गृद्धता एक उदाहरण घटवतोय. इसीलिए आचार्य उपदेश देते हैं कि मोक्ष के अभिलाषी मनुष्यों को मोह उत्पन्न करने वाले मार्ग को छोड़कर, सोडावा लागतोय. मोह ज्यानं उत्पन्न होतो तो मार्ग सोडावा लागेल, जोर जबरदस्तीनं सोडावा लागेल. भोजन सांगितलं तसं जे काय आपल्या अजून असेल मोह उत्पन्न होणारा, मोबाईल असेल, अजून काय असेल ते बघा, है ना. निश्चय से शुद्ध मार्ग से ही गमन करना चाहिए. कळलं का नाही. अशा प्रकारे सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं हा जीव काय करतो आहे, तत्वज्ञानाने युक्त असेल तर ते ज्ञान केवळ ज्ञान करून देईल, सोन्याचा बनणार. जीवाचं सोनं होतं कशाने, तत्वज्ञानाने. देवाच्या मंदिरात भक्तीचं पीक येतं, है ना. प्रभूंच्या दर्शनाने जीवाचं सोनं होतं. भजन आहे ना, मी गात बसत नाही वेळ जाईल म्हणून, है ना. समजलं का नाही. सोनं, सोन्याचं पात्र, सोन्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण सोनं बनणार. कळलं का नाही. हे आपलं लोखंडाचं पात्र आहे, ते आहेत परीस. टच झाला की काय झालं, काय झालं, सोनं झालं का नाही. कळतंय का नाही. अभिप्राय इथं ते आचार्य घडवत आहेत. तर अशा प्रकारे हे सगळं इथं कथन केलेलं आहे. बाकी सगळी चर्चा मुमुक्ष जीवाची तत्वदृष्टीवरच काय असायला पाहिजे, प्रभाव असला पाहिजे, हे इथं घटवलेलं आहे. बाकी अजून सगळी चर्चा उद्या करूया. चला आता इकडं थोडं बघूया.